अमरावती शहराच्या रहाटगाव परिसरातील राष्ट्रीय महामार्ग लगतच्या एसए बार समोर शुक्रवारच्या मध्यरात्री एकाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे। मृतक आणि ओळखीच्या मित्रांनी सोबतच बारमध्ये जाऊन दारू पिल्यानंतर मित्रांसोबत काही कारणावरून बाहेर निघताना त्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता। त्यानंतर ही घटना घडली आहे। बार समोरच मृतक राजकुमार उर्फ हिप्पी याच्या मांडीवर चाकूने वार करून त्याला कायमचं संपवलं। हा संपूर्ण घटनाक्रम एसए बार मधील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय। रामपुरी कॅम्प परिसरामध्ये राहणारा 54 वर्षीय राजेश उर्फ हिप्पी टहलराम सुंदराणी असं मृतकाचं नाव आहे। घटनेची माहिती मिळताच शुक्रवारच्या मध्यरात्री नांदगाव पेठ पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे आणि पथकानं एसए बार गाठलं। घटनेचा पंचनामा करण्यात आला। सोबतच बारमधील सीसीटीव्ही फुटेजही पाहणी करण्यात आली। या घटनेमध्ये नांदगाव पेठ पोलिसांनी BNS कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। शनिवारी ACP शिवाजी बचाटे यांनी सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली। फिंगरप्रिंट पथक, फॉरेन्सिक पथक दाखल होऊन घटनेचा तपास करण्यात आलाय। सोबतच एस बारमधील लॉजिंग असलेल्या 102 रूममध्ये तपास करण्यात आला। रूममध्ये फॉरेन्सिक पथकानं पंचनामा केला। बारमधील लॉजिंग 102 नंबरच्या खोलीत अनेक दारूच्या बॉटल्स आढळून आल्यात। याचा सुद्धा फिंगरप्रिंट पथकानं पंचनामा केला। या प्रकरणामध्ये शहर गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं दोघांना चौकशीकरिता ताब्यात घेतलं। नांदगाव पेठ पोलिसांनी शिवा फुलवाणी, बंटी पवार याच्यासह अन्य विरोधामध्ये गुन्हे दाखल करून पुढील तपास हा नांदगाव पोलीस करतायत। आम्हाला अशी माहिती नियंत्रण कक्षाद्वारे माहिती मिळाली की हॉटेल इम्पेरियल बार एसए रेस्टॉरंट अँड लॉजिंग या ठिकाणी एक डेड बॉडी पडलेली आहे। त्या माहितीवरून आम्ही सदर घटनास्थळी आम्ही भेट दिली। भेट दिल्यानंतर आम्ही पाहणी केली असता बाजूला रक्त पडलेलं होतं आणि त्या डेड बॉडीची पाहणी केली असता त्याच्या मांडीवर एक स्टॅबिंग आम्हाला वाहून दिसला। मग त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांना माहिती दिली, नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम बोलवली आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट शॉन या ठिकाणी बोलवले आणि बाजूला असलेल्या CCTVची पाहणी केली असता त्याच्यामध्ये 2 व्यक्ती येतात। त्यापैकी एक व्यक्ती जो आहे तो त्याच्याजवळ जाऊन त्याला चाकूने स्टॅब करताना त्या CCTVमध्ये दिसत आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही नांदगाव पेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी BNS कलम 103(1) आणि 3(5) याप्रमाणे खुनाचा गुन्हा आम्ही दाखल केला आहे। पुढील तपास यामध्ये सुरू आहे। मृतकाचं नाव काय? यामध्ये मृतकाचं नाव राजकुमार टहलराम सुंदरवानी, वय 54 वर्ष, राहणार रामपुरी कॅम्प अमरावती असं आहे। गुन्हे दाखल करा। यामध्ये सध्या 2 आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे। त्याच्यामध्ये शिवा फुलवाणी आणि बंटी पवार असे 2 आरोपीचे नाव निष्पन्न झाले आणि इतर सुद्धा आरोपी असण्याची शक्यता आहे। त्याबाबत आम्ही पुढील तपास करत आहोत आणि शोध घेत आहोत। हत्येच्या मागे प्राथमिक माहिती काय, घटना काय होते, काय हत्या कशा कोणत्या कारणाने घडली? अद्याप तो घटनेचं स्पष्ट कारण समोर आलेलं नाही आहे। कोणत्या तरी जुना वाद किंवा कोणतं कारण असू शकतं, परंतु जोपर्यंत आरोपी आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला निश्चित कारण सांगता येत नाही। तर त्याबाबत आम्ही आता पुढील तपासासाठी करत आहोत। हो, नक्कीच त्या जी रूम आहे त्या ठिकाणी ते थांबलेले होते। त्या ठिकाणी हे जेवण करत होते आणि दारू पीत बसलेले होते। त्या ठिकाणी आम्ही जी आमची फॉरेन्सिक टीम आहे ती बोलवली आहे। तिथले काही पुरावे गोळा करणं चालू आहे आणि निश्चितच याच्यामध्ये जे दोषी असेल तर माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही पुढील त्यांच्यावर कारवाई करणार आहोत। NTV न्यूज मराठी, अमरावती।